हाय सगळ्यांना. तर आज मी केल्या होत्या डांगराच्या कापण्या. डांगर म्हणजे लाल भोपळा बरं का. बऱ्यापैकी जण त्याला लाल भोपळाच म्हणता, पण आमच्या भागात तर त्याला डांगर म्हणता. तर मग हे डांगर आणलेलं होतं, पावशेर असेल ते. तर मग त्याच्यावर थोडीशी भाजी पण केली होती मी, कारण की एवढं कोणी खात नाही, एवढं कोणी खायला नसतं घरामध्ये. आमच्या दोघांशिवाय दुसरं कोण खाणार ना. आणि तुम्हाला रेसिपी दाखवायची म्हणून मग मी केलं. हे त्याचं साल वगैरे बाहेरची जी पाट असते त्याचीवाली ती काढून घेतली मी, कारण की ती खूप असे निब्बर असते ना, असं पट्टच होतं त्याच्याने. आणि मला काही शिजवून घ्यायचं नव्हतं, मला डायरेक्ट परतवायचं होतं ते किसून. त्यामुळं मग हे बघा असं. आणि एवढे भांडे मी जे आता घसले ना, तर मी काही पण रेसिपी करायची म्हटली का मी खूप राडा करून ठेवत असते, म्हणजे इतके भांडे निघतात माझ्याकडून तर बस. नंतर मग तूप टाकलं कढाईमध्ये आणि हा बघा असा किस करून घेतला होता मी किसणीने त्या डांगराचा. आणि इतकं गोड होतं ना ते खायला, पण असं वेगळंच होतं बरं का. गावरान गोल असतं तसं आमच्या इकडे ना असं गोल नसतं शक्यतो. डांगर असे लांब आकारात असतं नाही का. आणि मग असं परतून वगैरे घ्यायचं, चांगलं परतलं की मग त्याच्यामध्ये मग गूळ टाकायचा. आता जास्त त्याच्या आवडी याच्यानुसार टाका. काही ना गोड आवडतं, काही ना एवढं गोड आवडत नाही. मग मी चांगलं परतून वगैरे घेतलं ते. आणि मग नंतरून त्याच्यामध्ये गुळ ना फोडला होता मी डायरेक्ट. तो फुटायसारखा होता, मी काय किसत बसलेले, तो फोडला आणि मग त्याच्यात टाकून घेतला आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडंसं ना वाफायची येऊ द्यायची नाही का, मिक्स करून थोडं शिजू द्यायचं तसंच वाफेवर. आणि शिजला की मग एकदम भारी होतो बरं का. आणि गुळाची टेस्ट साखरेच्या याच्यापेक्षा गुळाची मस्त लागते एकदम. कोणतं पण वस्तू मी पुरण पण टाकताना गुळच टाकत असते पुरणात पण, त्या डाळीमध्ये. आणि हे बघा मग वेलची वगैरे टाकून घेतली मी त्याच्यामध्ये. त्याचा कलर चेंज होऊन गेला कारण की गुळामुळे ना कलर काळसर आला त्याचावाला. आणि छान मग ते तसं मी थंड होऊ द्यायचं बरं का. एकदम थंड झाला की मग त्याच्यामध्ये पीठ टाकायचं लागल तसं, कारण की गरम याच्यात जर टाकलं ना तर ते पीठ अजूनच जास्त वाढत जातं. त्यामुळे ना थंड होऊ द्यायचं मग टाकायचं. आणि बिलकुल हाताला चिपकलं नाही बघा. मी तुपामध्ये ते परतवलं होतं, त्यामुळं मी अजिबात तूप तेल नंतर टाकलं नाही ताटामध्ये किंवा हे केलं नाही. ते एकदम मस्त गोळा झाला होता त्याचा तयार. आणि ना मी झाकून ठेवला होता अर्धा तास. नंतरून बघा ते एकदम नरम झाला. आणि मग पीठ लावून लाटून घेतला. आणि ना त्याच्यावर ती कोणी तीळ टाकतं, कोणी खसखस टाकतं, पण मी प्रेमला आवडत नाही ते, त्याच्यामुळे मी आधी काहीच टाकलं नाही. मस्त अशा कापण्या करून घेतल्या आणि त्या तळून घेतल्या. नंतरून मग आम्हाला दोघांना खसखस टाकून केलं होतं. आणि ना त्याचेच ह्याच पिठाचे घारगे करता, जे गोल करता, पण म्हटलं ते करायपेक्षा मग मी कापण्या केल्या होत्या आणि मस्त तळून घेतल्या. एकदम मस्त होता बरं का. तुम्ही पण ट्राय करा. आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय. श्री स्वामी समर्थ.